नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा। गौरी घुमट ते तुळजाभवानी मंदिर काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ। गौरी घुमट भागातील रस्त्याचे काम होत असल्याने 50 वर्षाचा प्रलंबित प्रश्न सुटला। वसंत लोढा। गौरी घुमट भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जमा होत होतं। 50 वर्षापासून या भागात प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम पूर्णत्वास येत आहे। यासाठी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधी तसेच महानगरपालिकेच्या नगरसेविका सुवर्णाताई गेनाप्पा, संतोष गेनाप्पा यांच्या पाठपुराव्यामुळे गौरी घुमट कमान ते तुळजाभवानी मंदिर काँक्रिटीकरण रस्त्याचे काम होत आहे। या ठिकाणी बंद पाईप गटारीचे काम पूर्ण झाल्याने पावसाळी पाण्याचे जमा होण्याचा प्रश्न मिटला आहे। गेल्या अनेक वर्षापासून पाठपुराव्याला यश मिळालं आहे। रंगारगल्ली, पटवर्धन चौक, राधाकृष्ण मंदिर येथील रखडलेल्या रस्त्याचे काम महानगरपालिकेने लवकरात लवकर सुरू करावे व व्यापारी वर्ग खूप वैतागले असून छोटे मोठे दुकानदारांचे ग्राहकांना येता येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे। काँक्रिटीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी केले आहे। गौरी घुमट ते तुळजाभवानी मंदिर काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला। याप्रसंगी संतोष गेनाप्पा, बबन आढाव, सामाजिक कार्यकर्ते सागर शिंदे, बाळासाहेब खताडे, माजी नगरसेविका द्वारकाबाई शिंदे, प्रशांत मुथा, सुरेश गांधी, संदीप शिंदे, सुबोध रसाळ, मनोज लोढा, शांतीलाल लोढा, मल्हार शिंदे, दिलीप ओसवाल आदी उपस्थित होते। आज गौरी घुमट या ठिकाणी आई तुळजाभवानीचं मंदिर ते कमान या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे। या ठिकाणी गेल्या 50 वर्षापासूनचा या संपूर्ण भागातला हा प्रश्न आहे। त्या माध्यमातून या ठिकाणी अगोदर मोठी पावसाचं जे पाणी थांबत होतं ते पाणी जाण्यासाठी या ठिकाणी मोठी पावसाळी गटार या ठिकाणी पाईपलाईनच्या माध्यमातून करण्यात आली असून आणि त्यानंतर आज या ठिकाणी काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला। या कामासाठी माजी खासदार सुजय विखे यांनी या बाबतीत निधी दिला। त्याचबरोबर महानगरपालिकेचे नगरसेवक संतोष गेनाप्पा यांनी पण या ठिकाणी या काँक्रिटीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला। या दोन्ही निधीच्या माध्यमातून या ठिकाणी काँक्रिटीकरणाचं काम सुरू झालेलं आहे। भविष्यात 25 वर्ष या ठिकाणी आता कोणत्याही कामाची गरज राहिलेली नाही। इतक्या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व कामं झालेली आहेत। ड्रेनेज लाईन झालेली आहे, पाण्याची पाईपलाईन झालेली आहे, पिण्याच्या पाण्याच्या लाईनी झाल्या, सगळ्या गोष्टी होऊन आता हे काँक्रिटीकरण पूर्ण होत आहे। गेल्या 7-8 महिन्यापासून या रस्त्याची फार दुरवस्था होती, परंतु या काँक्रिटीकरणामुळे निदान या भागातल्या बाकीच्या रस्त्याच्या अगोदर हा रस्ता या रस्त्याचं काँक्रिटीकरण झालेलं आहे।
मी या माध्यमातून महापालिकेला सांगू इच्छितो की या भागातील इतर सगळा भाग, रंगार गली भाग आहे, पटवर्धन चौकाचा परिसर, लक्ष्मी कारंजे परिसर, या सगळ्या भागातलं कॉन्क्रिटीकरण हे थांबलेलं आहे. तेव्हा ताबडतोबीनं या भागातलं पण कॉन्क्रिटीकरण ताबडतोबीनं सुरू करावं. एक चांगल्या प्रकारचा शहरातल्या मध्यवस्तीतला भाग फार वर्षापासून या वेगवेगळ्या या कामामुळे फार वाईट अवस्था निर्माण झाली होती. काही प्रमाणात ही अवस्था संपण्यासाठी आज कॉन्क्रिटीकरणाच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी होत आहे. अहिल्यानगर प्रतिनिधी सागर सब्बन.